केमिस्ट्री आला तर मग थोडस व्हाट इज दिस, इतना शांति क्यों भाई? आणि केमिस्ट्री लेक्चर, तुम्ही केमिस्ट्री लेक्चर में ऐसे कैसे हो सकता है? सांगा काय झालं, एवढं टेन्शन येणार का? काय झालं तुमच्या आयुष्यात सांगा ना. काय नाही टीचर, काही टेन्शन नाही. हा नाही मॅम, काही कोणातरी टेन्शन नाहीये. कोणीतरी म्हणाल ना हा थोडस टेन्शन आलंय, असं होऊ शकतं. आय कॅन अंडरस्टँड. मी पण 10वीला होते. सो बोर्डच्या एक्झामचा आला असेल. एक्झाम सुरू झाल्यात त्याचं टेन्शन आलंय? नाही टीचर, एक्झाम येते ना म्हणून. सुट्टी संपली. मला दुःख या गोष्टीचं, आज 1 जून येशी, मे महिना संपला यार. मला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय की मे महिना संपला. भले तो किती पण गरमी असू दे, काही असू दे, काय असू दे, मे महिना म्हणजे सुट्टी. हे असं एवढं पक्क कॅल्क्युलेशन, इक्वेशन असं पक्क बसलं डोक्यामध्ये. तो मे महिना संपला की दुःखच होतं, सुट्टी संपली. म्हणजे जून महिन्यामध्ये पण एक जवळपास 8-10 दिवस स्कूल असतात, असं काही नाही. लगेचच्या उलट जून महिन्यातला पहिला आठवडा बऱ्यापैकी चांगला असतो, चांगली हवा बिवा सुटलेली असते, एखाद्या वेळेला पाऊस पडेल वगैरे असंही जरा चिन्ह असतं. पण तरी पण तो मे महिना संपल्याचं दुःख जाणवतं, मला तरी जाणवतं. तुम्हाला हो की नाही? एवढी वर्ष झाली आहेत तरी पण मला ते दुःख होतं. तुमचं तर हे 10वंच वर्ष आहे. यस मॅम. हो टीचर, होतं. शी, पण चांगली गोष्ट आहे की शाळा सुरू होईल. पण चांगली गोष्ट आहे की शाळा सुरू होईल, कारण हे शेवटचं वर्ष आहे आता तुमचं. यू विल बी इन 10th. सो ओनली फ्यू डेज यू आर लेफ्ट इन युअर हँड्स. तुमच्या आयुष्यातले खूप सुंदर दिवस डिसेंबर पर्यंत, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जी लो अपनी जिंदगी. 7 महिन्यात तुमच्याकडे सगळं करा, छान करा, अभ्यासात 100% द्या. पण शाळेतल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आता ज्या ज्या होतील सगळ्यात भाग द्या, कारण हे परत नाही होणार. आता तुमच्याकडे सेकंड चान्स नाहीये ना. तर मागच्या वेळेला आपण सुट्टी सुरू होण्याच्या पूर्वी अभ्यासाला सुरुवात केली होती. तुम्हाला माहितीये का आपण कसला अभ्यास केला होता? अरे हो का नाही? गुड इव्हनिंग मॅम, हाऊ आर यू? गुड इव्हनिंग. मी मस्त मजेत आहे. आम्ही थोडंसं इंट्रोडक्टरी बोललो सुद्धा. बाकी सगळे अजून विचार करतात आपण कसला अभ्यास केला. सॉरी मॅम, जरा लेट जॉईन झालं. इट्स ओके, दॅट्स ऑल राईट, परफेक्टली ऑल राईट. 2-3च मिनिट लेट आहे. सांगा 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 मला की काय सांगायचंय? आपण मागच्या वेळेला कसला अभ्यास केला होता, हे लक्षात आहे का तुमच्या? हो मॅम. सांगा. मॅम, आपण रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री शिकलो होतो, आणि त्यातलं तुम्ही आम्हाला तो कार्बनचा धडा होता बघा, कार्बन तो मला खूप आवडला होता. तो तुम्ही खूप छान शिकवला होता. थँक्यू विजय. पण हे मी 9वीचं नाही विचारत आहे, आय एम आस्किंग यू अबाउट 10th. सुट्टीला जाण्याच्या आधी आपण 10वीचा एक लेसन केला होता, म्हणजे एक आपला काय बरं म्हणतो, एक लेक्चर झालं होतं. त्याच्यामध्ये एक लेसन. सॉरी, पण मी त्या लेक्चरला नव्हतो. दॅट्स ऑल राईट, आय अंडरस्टँड. कारण की ही कधीची गोष्ट आहे जेव्हा मागच्या महिन्यामध्ये सुट्टी सुरू होण्याच्या आधी थोडे दिवस आपण रुटीन मध्ये अभ्यास करूया. उलट लवकर सिलेबस संपवून लवकर तुमच्या एक्झाम्स घेऊ अशा प्लॅनने आपण लवकर बॅच सुरू केली होती. पण धिस मंथ बिंग द मंथ ऑफ मॅरेजेस, आय डोंट नो हाऊ पीपल कॅन मॅरी इन उन्हाळा. एवढ्या गरमीत लोक लग्न करतात, कार्य करतात, काय काय प्रोग्राम्स असतात, आणि आपण फिरायला जातो. मी पण गेले होते. म्हणजे आय एम नॉट अन एक्सेप्शन टू द पीपल ऑफ इंडिया, आय एम वन ऑफ देम. पण हे सगळं होण्याचा हा महिना असतो, आणि मग आपण जागेवर असतो नसतो, नेटवर्क असतं नसतं, म्हणून मग आपली बॅच परत सुट्टीनंतर आपण सुरू केली. पण सुट्टीला जाण्याच्या पूर्वी आपण आपल्याला पूर्ण 10वीच्या अभ्यासामध्ये 4च केमिस्ट्रीचे धडे हे बोललो होतो. त्यातला पहिला धडा आपण सुरू केला होता, तो सगळ्यात भारी धडा आहे, माझा सगळ्यात आवडता धडा आहे तो. म्हणजे तुला जसा तो कार्बनचा धडा आवडला होता, तो 9वीचा माझा सगळ्यात आवडता धडा आहे. खरंच आहे तसा. तो धडा खूप मला पण आवडतो. करेक्ट. त्याचा पुढचा पार्ट आपल्याला आहे यावर्षी. पण या वर्षी आपल्याला त्याच्याहून भारी एक मस्त धडा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला थिअरी आहे पण कन्सेप्च्युअल थिअरी, आणि याचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही म्हातारे झालात ना तरी कुठेही करू शकता. तुम्ही म्हणाल काय म्हणताय, आमचा काय संबंध, केमिस्ट्री कशाला? पण असं नाहीये. या धड्यामध्ये जे काही तुम्हाला आता दिसणारे पिरियॉडिक टेबल, ते पिरियॉडिक टेबल तुमच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे कशा ना कशा पद्धतीने तुम्हाला नक्की भेटेल. तुम्ही कॉमर्सला जा, तुम्ही आर्ट्सला, तुम्ही कुठेही जा, पण तुमच्या आजूबाजूला एलिमेंट्स तर आहेतच. अँड दीज एलिमेंट्स आर मेड अप ऑफ
ऑर दे आर क्लासिफाईड इन अ व्हेरी सिस्टमॅटिक फॉर्म इन द पिरियॉडिक टेबल. त्याचाच हा धडा आहे आणि पिरियॉडिक टेबलची स्टोरी आहे सगळीच्या सगळी. जसं आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये स्टोरी बघितली होती की नाही, डाल्टनने कसं सांगितलं, मग नंतर तो जे थॉम्सनचं मॉडेल कसं आलं, मग रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट कसं होतं, ती एक स्टोरी होती की नाही, तशी पिरियॉडिक टेबलची स्टोरी आहे. आणि तुम्हाला लक्षात असेल तर आपण त्याचा पहिला भाग ऑलरेडी मागच्या वेळेला केलाय. ट्रायड म्हणजे 3-3च्या ग्रुपमध्ये एलिमेंट्सना लावायचं. कसं लावायचं? सगळ्या मुलांना, जसं मी तुम्हाला म्हणलं तर आपल्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत, सगळ्या मुलांना मी त्यांच्या वजनाप्रमाणे उभं केलं. 20, 22, 25, 25.2 असं काहीतरी वजन. या सगळ्या मुलांना त्यांच्या वजनाप्रमाणे उभं केलं आणि मग काय केलं त्या तिघांचे गट केले. पहिल्या आणि तिसऱ्याच्या वजनाचं एव्हरेज मधल्याच्या वजन, ह्याच्या आणि ह्याच्या वजनाचं एव्हरेज ह्याच्या वजनावर. हे मी का केलं? माझ्याकडे 30-32 मुलं आहेत, त्यांना मी इझिली अरेंज करू शकते, त्यांच्या वजनाप्रमाणे लावू शकते आणि चेक करू शकते की ह्याचं काही कोरिलेशन आहे का. कारण त्याच्या आधी कोणीच काहीच केलेलं नाहीये. मी माझ्या वर्गाची क्लास टीचर आहे, माझ्या हातामध्ये मी मला काय करायचं. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा खूप कमी एलिमेंट्स शोधले गेले होते. 30-32 एलिमेंट्स माहिती होते आणि त्या एलिमेंट्सचा अभ्यास सुरू होता. तर त्या एलिमेंट्स बद्दल त्यांचं मास माहिती होतं, त्यांचं वजन माहिती होतं. देअर मास वॉज कॅल्क्युलेटेड बाय द इन्स्ट्रुमेंट्स विच वर अवेलेबल दॅट टाइम. 18व्या शतकातली गोष्ट. तर त्यात जी काही त्यांच्याकडे अवेलेबल इन्स्ट्रुमेंट्स होते त्यात त्यांनी जे काही वजन घेतलं त्या एलिमेंट्सचं, त्या वजनांनाच इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर वेट्स असं लावलं आणि मग तिघांचे ग्रुप, जसं मी तुम्हाला म्हटलं, दॅट इज ट्रायड्स. ट्रायड म्हणजे ग्रुप ऑफ 3. तिघांचा ग्रुप करून, जसं मी तुम्हाला म्हटलं, पहिल्या आणि तिसऱ्याच्या वजनाची एव्हरेज मधल्याच्या वजना एवढी येते. स्टेबल मध्ये बनलेलं आहे. दिस वॉज डॉबेरनायर्स ट्रायड. हा आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. त्याच्यानंतर दुसरा आला होता न्यूलँड्स ऑक्टेट रूल. यू रिमेंबर दॅट? त्याच्यामध्ये जसं आपण संगीतामध्ये सा रे ग म प ध नि सा, सा सा साने सुरू होतं आणि साने संपतं की नाही, पण हळूहळू वाढत जातं की नाही ती स्केल. म्हणजेच काय, सा रे ग म प ध नि एवढे 7च स्वर आहेत आणि 8वा ह्या 6च्या खाली आलेला परत 6 आहे. बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही 7च्या रांगेत लावायचा आणि 8वा रिपीट होतो आणि पहिल्याच्या खाली येऊन बसतो. अशी जी काही अरेंजमेंट आहे ती आहे न्यूलँड्स ऑक्टेट. त्याच्यामध्ये त्याने सगळ्या अवेलेबल एलिमेंट्सना अशाच टेबलमध्ये मांडलं. 7 आणि 8वा खाली, 8वा खाली, 8वा असं करत त्याने त्या सगळ्याचा एक टेबल बनवला. बघा, पहिल्या याच्यामध्ये सगळ्या एलिमेंट्सना आपण वजनाप्रमाणे लावलं, दुसऱ्या याच्यामध्ये वजनाप्रमाणेच लावलं, पण 7-7-7च्या म्हणजे अष्टक असं म्हणावं त्याला. खरं तर आपण 8च्या गटामध्ये 6 आणि 6 असं आहे ना, तर अशा गटामध्ये म्हणून त्याला ऑक्टेट म्हणतात. ग्रुप ऑफ 8 असं टाकलं आणि मग त्याचं एक छोटंसं टेबल बनलं. आणि टेबल व्हर्टिकल लाईन्स पण असतात, हॉरिझॉन्टल लाईन्स पण असतात, राईट? सो असं जे टेबल बनलं दॅट वॉज न्यूलँड्स ऑक्टेट. लेट मी शेअर. मी तुमच्या समोर पुस्तक शेअर करते, पीपीटी पण आहे, आपण दोनही गोष्टी बघू आयटून पायटून. मला तुम्हाला ते टेबल दाखवायचंय जे खूप क्लिअर आहे आपल्या बुकमध्ये. सो ते आपण बघूया आणि जाऊया आपल्या त्या न्यूलँड्स ऑक्टेट कडे. पेज नंबर इज 16. ठीक आहे, बघा, डॉबेरनायर्स ट्रायडचं कॅल्क्युलेशन आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, तुमच्या लक्षात असेलच. पुन्हा एकदा सांगते. बघा, आपण वरचे सगळे मुद्दे ऑलरेडी बोललोय बरं का. आता मी त्याला मराठीमध्ये पुन्हा आपलं परत रिपीट करत नाही, पण त्याला मराठीमध्ये डोबेरनियरची किंवा डॉबरायनरची त्रिक असं म्हणतात. ठीक आहे, तर जसं मी तुम्हाला म्हटलं, लिथियम आणि सोडियम यांच्या दोघांच्या वजनाची एव्हरेज ही सोडियमच्या वजनाची एवढी आलेली आहे, 23. हे याने मांडलेलं कॅल्क्युलेशन होतं पहिलं. पण याने काय केलं होतं, सगळ्यांना त्यांच्या, लेट मी अंडरलाईन दॅट स्टेटमेंट, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. याने इन 18th सेंचुरी, 18व्या शतकाच्या सुरुवातीला अणुवस्तुमान आणि मूलद्रव्यांचे गुणधर्म, म्हणजे ह्या एलिमेंट्स मध्ये हे जे काही गुणधर्म आहेत, या मूलद्रव्यामध्ये हे, या मूलद्रव्यामध्ये हे, यामध्ये हे गुणधर्म आहेत आणि त्याचं हे वस्तुमान आहे, ह्याचा त्याने संबंध लावला. आणि कसा लावला? त्यांना त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने लावलं. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, ते मुद्दाम अंडरलाईन करते इकडे. म्हणजे हे असे एका रांगेत लावलेत त्याच्या वजनाप्रमाणे, आणि जसं मी म्हटलं तिघांचे गट केले, त्यांना आपण नाव दिलं त्रिक. पण याच्यात प्रॉब्लेम असा झाला की जे काही सगळे 30-32 एलिमेंट आपल्याला माहिती होते, सगळ्याच्या सगळ्यांना आपण या फॉर्मॅटमध्ये बसवू नाही शकतो. मला मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं, तुम्ही ह्या त्रिकांना सॉल्व्ह करून बघा. ह्या सगळ्या त्रिकांमध्ये सगळेचे सगळे हा रूल फॉलो करत नाहीत.
मग आपल्या एवढ्या मोठ्या आपण बनवलेल्या ज्या कॅल्क्युलेशन्स मध्ये तो रूलच फॉलो होत नाही, तर तो रूल म्हणायचा तरी कसा? म्हणून मग न्यूलँडच्या अष्टकांचा नियम हा एक वेगळा पुढचा विचार, नवा विचार. तुम्हाला मी आधी पण म्हटलं होतं, ज्या माणसाला जे करायला आवडतं तो सगळीकडे तेच बघतो. ज्याला चित्रकला आवडते तो एखाद्या नवीन ठिकाणी गेला तर म्हणतो आयुष्य खूप काय रंग आहे. तुम्ही त्यांना कुठे पण घेऊन जा, त्यांचा रंगाचा पोत कसा आहे, त्याचा पॅटर्न कसा आहे, तर निसर्गामध्ये पण ते बघतात की ह्या पानाचा आणि ह्या पानाचा रंगाचं व्हेरिएशन काय आहे, कारण त्यांच्या डोक्यामध्ये ते असतं. सो जर तुम्हाला म्युझिक आवडत असेल तर तुम्ही म्युझिकच्या हिशोबाने गोष्टींचा विचार कराल. मला माणसं आवडतात, वेगवेगळ्या प्रकारची लोक आवडतात, म्हणून मी केमिस्ट्रीमध्ये माणसांना बघते. यू सी, मी तुम्हाला खूपदा सांगेन की आपण जे करतो तेच केमिस्ट्रीमध्ये असतं, बिकॉज आपल्यामध्येच केमिस्ट्री. जे मला आवडतं ते मी माझ्या विषयात टाकते, बरोबर? तसंच तुम्ही पण, तुम्हाला खेळ आवडत असतील ना, इफ यू लाईक स्पोर्ट्स, तर तुम्ही बघा ना, तुम्हाला रनिंग आवडत असेल, तुम्ही म्हणाल काय काय स्पीडने गेला तो, 40च्या स्पीडने पळाला तो. म्हणजे जे तुमच्या डोक्यात आहे ते तुमच्या कामामध्ये येतं, बरोबर की नाही? सो हेच आता ह्याने याच्या कामामध्ये केलं, आणि जे आपल्याकडे ते सारेगम पधनीचे तसे यांच्याकडे ते डोरेमी फा. अरे हे तुम्ही बाहुबलीचं म्युझिक माहितीये, टाणा, त्या म्युझिक मध्ये लागतं बरं काय, लक्षात ठेवा. तुम्ही तुमचं म्हणून बघा, मी काय तुमची म्युझिक टीचर नाहीये, पण मी त्या दिवशी म्हणून मला फार हसू पण आलं आणि मला मज्जा पण आली की मग हे पाठ होतं ना, हे टेबल लिहिताना आपल्याला किती इझी आहे. तर हे असं करू शकता तुम्ही आणि लक्षात ठेवू शकता. आता बघा, हायड्रोजन पासून ही स्टोरी सुरू झाली याची. हायड्रोजन पासून हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम हे बऱ्यापैकी चाललं होतं आणि झिर्कोनियम पर्यंत याची गोष्ट आली. ठीक आहे, एवढ्या सगळ्या एलिमेंट्स त्याने इथे मांडलं. किती आहेत मोजा बरं? 7. हा, हे 7 आहेत. 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, अधिक 1 29, 30, 31, 32, 33, 34, 35 एलिमेंट आहेत ह्या टेबलमध्ये. 35 एलिमेंट्स लावले खरे, पण गडबड झाली ना. हायड्रोजनच्या खाली फ्लोरीन, क्लोरीन मध्येच मेटल झाले आणि त्याच्या खाली परत एक ब्रोमीन आला. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे एका रांगेत यायला पाहिजे. हे सगळे हॅलो ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये मेटल आलंय, म्हणजे मेटल नॉन मेटल एकत्र आलेत, हा गोंधळ आहे. हिरो आणि विलन एका ताटात जेवतात का कधी? नाही ना. हिरो हिरोच्या ठिकाणी, विलन विलनच्या ठिकाणी, दोघांच्या वेगवेगळ्या एरिया आहेत. तुम्ही बघितलंय का धुरंधर? बघितलंय का? काय भारी आहे. काय कुठे चाललंय, काय कुठे चाललंय, समजते का तुम्हाला? प्रत्येकाचा एक वेगळं फील्ड आहे, त्याच्यात ते त्यांचं काम करतात. प्रत्येकाची एक जाग आहे, तिकडे त्यांचं ते काम करतात. ऍक्च्युली इकडे धुरंधर सारखी स्टोरी झाली आहे. उलट उदाहरण दिलं मी तुम्हाला, पाकिस्तानातच गेलाय आणि आपलाच माणूस आहे बघा ना, तो त्या हॅलोजन ग्रुपमध्ये गेलेले हिरो आहेत हे सगळे. कोबाल्ट आणि निकेल आर मेटल्स, तर मेटल्स आणि नॉन मेटल्स. इट इज लाईक ऍक्च्युअली द स्टोरी ऑफ धुरंधर. म्हणजे दुसरीकडे जाऊन तुम्ही स्वतःला प्रस्थापित करताय आणि त्यांच्या ग्रुपमध्ये जाताय. तुम्ही ऑब्व्हियसली वेगळेच दिसणार, पण ते नाही दिसले, कारण की त्यांचं काम तसं होतं. सांगायचा मुद्दा, हे क्लासिफिकेशन बरोबर नाहीये. आपल्या गटामध्ये, आपल्या 10वीच्या वर्गामध्ये एखादा 4थीचा मुलगा येऊन बसला, इट इज नॉट अ करेक्ट ग्रुपिंग आहे ना. त्या मुलाला तिथे नाही बसवायला पाहिजे, तो आपल्या वर्गातला नाहीये. 4थीच्या गटात तुम्ही जाऊन बसलात तर अगेन रॉंग ग्रुपिंग, कारण की हे ग्रुप्स वेगळे आहेत. तसंच इकडे बघा, एका गटात 2 आलेत, कोबाल्ट आणि निकेल एकत्र कसे येतील? हे पण दोघं एकत्र कसे येतील? असं नाही ना असलं पाहिजे. प्रत्येकाला आपली आपली स्पेशल जागा असली पाहिजे. बघा, मॅग्नेशियमचे आणि बेरिलियमचे, बरोबर, मॅग्नेशियम बेरिलियम यांचं साधर्म्य कुठे गेला? मॅग्नेशियम Mg आणि बेरिलियम Be कुठे गेला? यांचं जे साधर्म्य आहे ते क्लोरीन फ्लोरीनशी त्यांचं साधर्म्य असून त्याच्यामध्ये आलंय कोबाल्ट निकेल. म्हणजे हे क्लासिफिकेशन चुकलंय, जे आपण बोलतो ते इथे दिलंय. सो ह्या सगळ्यामध्ये गडबड अशी झाली की इट इज अ इम्पॉर्टंट ट्रायल. चांगला प्रयत्न होता, पण हा कम्प्लीट नव्हता. म्हणजेच काय, क्लासिफिकेशन तर झालं, चांगला एफर्ट झाला, एक टेबल बनला, पण तो कम्प्लिटली बनला नाही, कारण त्याच्यामध्ये काही फ्लॉज राहिले, काही चुका राहिल्या. दुसरं एक महत्वाचं असं झालं की नव्याने जे एलिमेंट शोधले गेले, नव्याने जी मुलं समोर आली, त्याच्यात कुठे टाकायला जागा नाहीये. हा एवढासा स्टेबल आहे, ठीक आहे. म्हणजे हा वाढवू नाही शकलो आपण, त्याला करेक्ट नाही करू शकलो आपण. हा ह्याचा ड्रॉबॅक आहे, म्हणजे ह्यातली त्रुटी आहे. पण ह्याच्यातनच पुढची स्टेप आली ती मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची. थांबा, आपण जर एकदा वरती बघूया. न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमामध्ये खूप साऱ्या त्रुटी आल्या. हा फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होणार आहे. बघा, हे ऑलरेडी बोल्ड लेटर्स मध्ये दिलेले.
बोल्ड का दिलेत? कारण इथपर्यंतच हा नियम लागू होतो, वरचा खाली इथपर्यंत हे बरं आहे. पण त्याच्यानंतर सगळी त्याला माहिती असलेली जी काही 7/8 अशी जी काही 56 रकान्यात बसवलेली सगळी एलिमेंट्स होती, त्याच्यामध्ये एका ठिकाणी दोन 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 एलिमेंट आले, जे आपण मगाशी बोललो, कोबॅल्ट निकेल आणि हे दोन सिरिलियम आणि लॉरेन्शियम. याशिवाय काही भिन्न गुणधर्म जे आपण बोललो ते, मी हे का वाचते, काही सुटून जायला नको म्हणून. आणि उलट कोबाल आणि निकेल यांचे साधर्म्य असलेला फेरस कुठे गेला आपला? फेरस इज Fe, इकडे मागे. हा या गटात गेला आणि त्याचे मित्र इकडे गेले, खूपच लांब गेले. कोणी हँड रेस केलाय का? बोला, हँड रेस केलाय तुम्ही, बोला. हँड रेस केलात ना? हे बोलायचंय का? बर, आठवलं की बोला, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मागच्या वेळेला मी मेंडेलिव्हची गोष्ट पण सांगितली होती, माझ्या लक्षात, आय रिमेंबर इट व्हेरी वेल. तर मेंडेलिव्हने त्याच्या आवर्त सारणीचा शोध कसा लावला ह्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी होती. मी तुम्हाला मेंडेलिव्हची स्टोरी सगळ्यात पूर्ण डिटेलमध्ये सांगितली होती की त्याने कसा ह्याचा मजेशीर पद्धतीने शोध लावला. मजेशीर म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपलं डोकं जेव्हा मॅड असतो ना आपण, त्यावेळेला आपण त्याचाच विचार करतो. रात्री झोपेत, सकाळी उठल्यावर, जेवताना आपण त्याच्यामध्ये मॅड होतो. तुम्हाला कधी याचा अनुभव येईल? जेव्हा तुमची परीक्षेची तारीख येईल, त्यावेळेला तुमचा 1 महिना जो असेल ना परीक्षेच्या आधीचा, त्यावेळेला तुम्ही मॅड व्हाल. ट्रस्ट मी, त्यावेळेला तुम्हाला आंघोळ करताना पण आठवेल की त्या धड्यामध्ये काय लिहिलं होतं. त्यावेळेला तुम्हाला बॅग भरताना आठवेल की ओ, त्या धड्यामध्ये हे होतं. त्यावेळेला तुम्हाला मित्रांशी बोलता बोलता हे समजेल की हे तर मला कळलंच नाही. सो तुमच्या डोक्यामध्ये पूर्णपणाने तुमची परीक्षा, तुमचा अभ्यास, त्यातले प्रश्न, ह्या सगळ्याच एक पक्क कॅल्क्युलेशन चाललेलं असेल की हे आहे, हे आहे, हे आहे, मला हे येते, मला हे येत नाही, मला हे करायचंय, माझं हे झालंय, हे चालू असणार आहे तुमचं. तसंच त्याचं पण झालं की तो, जसं मी तुम्हाला आधी पण त्या दिवशी सांगितलं होतं की ही वॉज अ केमिस्ट्री प्रोफेसर. अँड ही वॉज नॉट जस्ट अ प्रोफेसर, ही वॉज ऍक्च्युअली अ केमिस्ट्री स्टुडंट. ज्या माणसाला केमिस्ट्री खूप आवडते की नाही, त्याचा अभ्यास हा वेगळा असतो. माझी मैत्रीण आहे, ती PhD करते केमिस्ट्रीमध्ये. ट्रस्ट मी, आम्ही एकत्र BSc केलेलं आहे. तर ती खूप चांगली गुणी मुलगी आहे आणि खूप डेडिकेटेड स्टुडंट आहे. म्हणूनच ती ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये PhD करते. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर, कारण की ती खूप काही वेगवेगळे रिसर्च पेपर्स वगैरे तिने तिचे पब्लिश केले, दुसऱ्या देशांमध्ये जाऊन तिथे प्रेझेंट करत असते. खूप चांगली टीचर आहे, एवढी चांगली टीचर आहे की मी कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघी एखाद्या लायब्ररीत जेव्हा बसायचो तेव्हा मला खूप झोपायची. मी म्हणायचं, प्रतीक्षा तू हे वाचून घे आणि मग मला सांग. तिला ऑर्गॅनिक केमिस्ट्री आवडायचं, मला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आवडायचं. तर आम्ही ठरवून ठेवलं होतं की हे तू कर, हे मी करेन. ग्रुप स्टडी मी पण गेले. सो मग ती आणि मग आम्ही लायब्ररीत जायचो. आमचं कॉलेज हे मुंबईतल्या टॉप 20 कॉलेजेस मधलं एक होतं आणि खूप जुनं होतं. त्याच्यामध्ये ते असं लाकडी टेबल, जुने लाकडी खुर्च्या आणि एकदम थंडगार, मस्त शांत वातावरण. तर खूप लोक अभ्यासाला बसायचे, पण तिथे गेलं ना की मला फार झोप यायची. सो मित्रांचं हे वाचून घे, काय इम्पॉर्टंट आहे ते मला सांग, तोपर्यंत मी झोपते. मी झोपायचे, लिटरली मी लायब्ररीत झोपायचे जोपर्यंत ती वाचायची. मग तिथे वाचून घ्यायची, मला सांगायची याच्यात हे, याच्यात हे, याच्यात हे. म्हणायचं झालं का तुझं? मी ऐकलंय, आता चल खाली. मग मी कॅन्टीन समोर जायचे, एकदम मोकळी जागा होती, सगळं असं लाईव्हली वातावरण होतं, तिथे मी अभ्यास करायचे आणि मग मी तिला सांगायचे आता याच्यात हे आहे. म्हणजे माझा अभ्यासाचा पॅटर्न असा होता की मला शांतता असली की झोप येते. हा माझा प्रॉब्लेम होता. पण मी जेव्हा घरी माझा अभ्यास केला 10वीला, तेव्हा मी एकदम शांत ठिकाणी बसून रात्री 3, 4, 4:30 वाजेपर्यंत एकटीने बसून अभ्यास केला. कारण त्यावेळेला मी एकटी होते आणि मला माहिती होतं हे काय आहे. पण मला जेव्हा नवं काहीतरी हवं असं, तेव्हा मी शांततेत नाही बसू शकत, मी झोपून जाते अशी याच्यात, मला शांतता नाही आवडत. कारण मग डोक्याला ते एवढी शांती अशी सवयच नसते ना आपल्या. काही लोकांना असते बरं का, काही लोकांना शांत राहायला पण आवडतं, शांत ठिकाणी आवडतं. मला दोन्ही नाही आवडत, पण मी स्वतः पण नाहीये ना तशी. सो हा माझा मुद्दा होता. त्याचा मुद्दा काय होता? तो केमिस्ट्री प्रोफेसर होता, जशी माझी ती मैत्रीण आहे तशी. तर ती पण तिच्या अभ्यासामधनं, ती केमिस्ट्रीचीच टीचर आहे आणि ती केमिस्ट्रीचाच रिसर्च करते. तर ह्याचा किती चांगला फायदा होतो बघा ना. तुम्ही जे शिकवता, तुम्ही जे काम करता, त्याच्यातच तुम्ही रिसर्च करताय, त्याच्यात तुम्ही अभ्यास करताय. तर ती जेव्हा तिच्या लॅबमध्ये जाऊन तिचा PhDचा अभ्यास करते, तेव्हा तिला ह्या सगळ्याचा अभ्यासाचा मदत होते की नाही, जे ते शिकवते ते.
तसंच त्याचं पण झालं. त्याने केलेल्या अभ्यासाचा, त्याने शिकवलेल्या लेसन्सचा, त्याने शिकवलेल्या रिएक्शन्सचा त्याच्या स्वतःच्या अभ्यासामध्ये पण त्याला फायदा झाला. आणि जेव्हा हे एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन चाललं होतं त्यावेळेला त्याचं टेबल जे त्याने लोकांसमोर मांडलं, दॅट वॉज जस्ट ऑसम, की ह्याच्या आधी असं काम कोणी केलंच नाहीये. 63 एलिमेंट्स, 63 मूलद्रव्य तोपर्यंत आली होती. वरच्या लोकांपर्यंत तर ते 30, 35, 40 अशी वगैरे होती. 63 मूलद्रव्य आलेली आहेत आणि त्याचं तुम्हाला आता मांडणी करायची आहे आणि ती पण अशी करायची आहे की उभ्या आडव्या सगळ्या पट्ट्यांमध्ये ते परफेक्ट बसेल. मग त्याचं जे टाइम टेबल, त्याचं जे पिरियॉडिक टेबल, आवर्त सारणी, ही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. बघा, त्याच्या रचनेमध्ये मूलद्रव्यांच्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राईड आणि ऑक्साईड यांची त्यांनी रेणूसूत्र वरती लिहून ठेवली आहे. इतका भारी माणूस आहे की मी हे दिलंय, हा त्याचा फॉर्म्युला आहे, हे खाली एलिमेंट्स आहेत, हे असे रिएक्ट करतील आणि हे कंपाऊंड बनवतील. हे मोकळ्या जागा आहेत, तिथे आत्ता एलिमेंट सापडलेले नाहीत. नंतर जेव्हा सापडतील त्याचा ऍटॉमिक नंबर, त्याचा ऍटॉमिक मास हे असेल आणि त्याच्या प्रॉपर्टीज या असतील. तोपर्यंत ऍटॉमिक नंबरला काहीही व्हॅल्यू नव्हती, ती कन्सेप्टच आली नव्हती. सगळीकडे वजन चाललं होतं, वजन किती, वजन किती, वजन किती, वजन. बरोबर, ह्याने पण वजनाचाच विचार केला, पण तरी सुद्धा जे होते त्या सगळ्यांना बरोबर एका टेबलमध्ये मांडलं. आवर्त शब्दाचा अर्थ आहे की एका विशिष्ट काळानंतर रिपीट होणं. तुम्हाला मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं, पावसाळ्यानंतर हिवाळा येणं आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा येणं हे आवर्त आहे. बरोबर, जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की गणपती अथर्वशीर्षाची 21 आवर्तनं, 21 वेळा म्हणायचं म्हणजे पहिलं संपलं की परत सुरू करायचं, संपलं की परत, असं 21 वेळेला करायचं, त्याला म्हणतात आवर्त. ठीक आहे. आता ह्या त्याच्या पिरियॉडिक टेबलला तुम्ही बघा, ह्या त्याच्या आवर्त सारणीला एकदा बघा. मग आपण आज आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलला सुरुवात करणार आहे. एकदा ती झाली ना की लेसन संपला आणि खूप भारी आहे. पुढचं तर खूपच मस्त आहे. बघा, इथे हायड्रोजन आहे, त्याच्या खाली लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॉपर, रुबिडियम, एजी, आय डोंट रिमेंबर काय आहे एजी, एयू आणि एजी. एजी म्हणजे सिल्वर, सीएस मला फुल फॉर्म लक्षात नाही, आणि एयू म्हणजे गोल्ड. हे एका रांगेत आलेत आणि हे सगळेचे सगळे मेटल आहेत एक्सेप्ट हायड्रोजन. हायड्रोजन हा कोणत्याच गटात बसत नाही. मग हे सगळे एका गटात, हे सगळे एका गटात, हे सगळे एका गटात. कार्बन, सिलिकॉन आणि टिनबिन हे सगळे जे आहेत ना, ह्यांचा गण 4 दिलाय. आणि ह्याने हे कशा कॅटेगरीमध्ये टाकलेत माहितीये, कशामुळे टाकलेत माहितीये, जर मी कार्बनला ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करायला देतो तो काय बनवेल, CO2 बनवेल. पण कार्बनची रिएक्शन हायड्रोजन बरोबर आहे तो काय बनवेल, CH4 बनवेल. तसंच सिलिकॉन, सिलिकॉन 4 हायड्रोजन SiH4 असं बनवेल, नाहीतर SiO2 बनवेल. केमिकल फॉर्म्युले फिक्स्ड आहेत, ह्याला टाका त्याला काढा, इतकं परफेक्ट काम त्याने केलेलं आहे. आणि ह्या त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ह्या ज्या काही काही मिसिंग स्पेसेस आहेत बघा, ही आहे 1, 2 आणि 3. त्यावेळेला हे एलिमेंट शोधले गेले नव्हते. त्यांना एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी नावं दिली. एका म्हणजे आपल्याकडे असतो ना बाजीराव, मग त्यांचा मुलगा बाजीराव पहिला, त्यांचा मुलगा बाजीराव दुसरा. तसा अल्युमिनियमच्या खाली कोण, हा, बोरॉनच्या खाली हा आणि अल्युमिनियमच्या खाली हा. म्हणजे हा 44 जो आहे तो आहे एका बोरॉन, आणि 68 कोण आहे, एका अल्युमिनियम. ह्याच्या खाली पहिल्याच्या खाली तिसरा. थांबा, तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, मला पण सोपं पडेल. असं त्याने ते कॅल्क्युलेट करून सांगितलं की हा याचा आणि हा याचा वंशज, म्हणजे याच्यानंतर हा, सॉरी परत तेच केलंय मी, दिसलंच नाही मला. बोरॉन नंतर हा एका बोरॉन आणि हा एका अल्युमिनियम आणि हा एका सिलिकॉन. असे एलिमेंटची नावं त्याने सांगून टाकली. आणि ह्याचं हे, याचं हे, याचं हे, याचं हे, अशा त्याच्या प्रॉपर्टीज असतील, एवढं वजन असेल, हे असेल, ते असेल, एवढी डेन्सिटी असेल, सगळं बरोबर आलं. ज्या वेळेला हे एलिमेंट्स नंतर शोधले गेले तेव्हा ते सगळ्याचे सगळं बरोबर आलं. दुसरी महत्वाची आणि मजेशीर गोष्ट, फेरस, कोबॉल्ट आणि निकेल सगळे मेटल आहेत आणि हे सगळे बरोबर एका ग्रुपमध्ये आले. वरती आठवतंय, एका बाजूला इकडे, एका बाजूला तिकडे असे लांब लांब गेले होते, तसं नव्हतं. हे सगळे एका गटात आलेत बरोबर. बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे पण एका गटात आलेत बरोबर. काही काही गोष्टी मागे पुढे आहेत, हे टेबल परफेक्ट नाहीये,
कारण हे वस्तुमानाप्रमाणे आहे. मग मेंडलीवच्या आवर्त सारणीमधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय ते आता आपण बघूया आणि त्याच्याबद्दल बघूया. दिमित्री मेंडलीव हा हे जे आहेत ते सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. त्यांनी मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी एक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान आणि गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची जुळणी केली आणि त्यातून मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचा शोध लागला. मी तुम्हाला म्हटलं ना रेल्वे स्टेशनची स्टोरी, रेल्वे निघून गेली, 3 दिवस तिकडेच बसायचं होतं. तोच पत्त्यांचा गेम खेळत 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 त्यांच्या समोर जे बनलं तर त्यांचं आवर्त सारणीचं एक चित्र समोर आलं. आता आपल्याला खाली जे मुद्दे दिलेत ते एक करून बघा. त्यांच्या आवर्त सारणीमध्ये अनेक रिकाम्या जागा आहेत, बरोबर. त्यापैकी काही ठिकाणी अणुवस्तुमानांचं भाकीत केलंय आणि ते कोणते ते आपल्याला खाली बघायचे. हा, अनिश्चित असल्याने त्यांच्या संज्ञामागे प्रश्नचिन्ह दर्शवलं. त्याच्या संज्ञा कोणत्या हे सगळ्याची उत्तर आपण आता शोधू एक करून. त्यातले गुण म्हणजे काय, मेरिट्स, ह्यातले महत्वाचे पॉझिटिव्ह मुद्दे कोणते. विज्ञान हे प्रगतिशील आपल्याला माहिती आहे आणि मग ह्या त्याच्या आवर्त सारणीमधले पॉझिटिव्ह मुद्दे आपल्याला एक्सेप्ट करावेच लागतील. हे त्या काळातली गोष्ट जेव्हा फारशा फॅसिलिटीज नव्हत्या. त्यातनं जे माहिती आहे त्यातनं केलेल्या अभ्यासामधनं केलेल्या ऑब्झर्वेशन मधनं शिकवलंय मुलांना, त्याच्यामधनं त्यांच्याकडे जे ऑब्झर्वेशन होते एलिमेंट्सचे ते त्यांनी टाकले. भारी ना. पण त्यांनी सुद्धा काय केलं, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल आहे. अणुवस्तुमान काही सुटत नाही. ही तिसरी स्टोरी आहे. तिसऱ्या स्टोरीपर्यंत अणुवस्तुमान हे आहेच. मग त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली, ती केली रिपेअरिंग. म्हणजे काही मूलद्रव्यांची अणुवस्तुमानं चुकली होती. हे असेल, हे आहे असं धरलं गेलं, पण ते चुकीचं होतं. म्हणजे जसं बेरिलियमचं 14 हे अणुवस्तुमान ठरवलं होतं, पण ते कमी आहे, ते आहे 9. आता बघा ना, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम आणि बोरॉन अशी आहे की नाही आपली सिरीज. आधी बोरॉन आधी होता, मग बेरिलियम होता, म्हणजे चुकलेलं होतं. त्याने त्याला रिपेअर केलं. जो जास्त जड होता असं वाटलं होतं तो खरं हलका होता आणि त्याला मागे नेऊन बसवलं होतं. मग ती उलटी सुलटी गोष्ट त्याने रिपेअर केली. आता काही जागा तोपर्यंत न शोधल्या गेलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त होत्या. त्याला माहिती होतं की हे आता आपल्याला माहिती नाहीयेत, पण इथे कोणते तरी मूलद्रव्य येणार आहे. मग त्याने एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी 3 नावं त्या अज्ञात मूलद्रव्यांना दिली आणि मग त्यांचे अणुक्रमांक, अणुवस्तुमानांक 44, 68 आणि 72 असं त्याने सांगून टाकलं आणि त्यांचे गुणधर्म पण सांगितले. पुढे त्यांचा जेव्हा शोध लागला तेव्हा ते स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम ही 3 मूलद्रव्य आहेत हे पक्क समजलं आणि तुम्ही आता त्यांचे कंपॅरिझन बघा. हे आहे एका अल्युमिनियम, जे की आहे खरं तर गॅलियम. याने सांगितलं होतं त्याचं अणुवस्तुमान आहे 68. सापडलं किती, प्रत्यक्षात 69.7. राऊंड ऑफ केलं की किती येतं, 68. घनता 5.9 एवढी घनता असेल. घन किती घन आहे पाण्यात गेल्यावर, खरी सापडली 5.94. राऊंड ऑफ करा, परत तेवढंच येते. द्रवणांक कमी असेल, कमी टेम्परेचरला हा लिक्विड होईल. खरं त्याचा द्रवणांक आला 30 डिग्री. कमी आहे की नाही. क्लोराईडचं सूत्र त्याने सांगितलं होतं, क्लोरीन बरोबर हा ECl3 म्हणजे गॅलियम ट्रायक्लोराईड असं बनवेल, तर ते बरोबर आलं. ऑक्सिजन बरोबर Ga2O3 गॅलियम ट्रायऑक्साईड, म्हणजेच काय, हे आणि हे परफेक्ट बसलं. मग त्याच्या ऑक्साईडचं स्वरूप ऍसिडिक आहे का बेसिक आहे, उभयधर्मी दोन्ही दाखवेल, दोनही दाखवतंय. म्हणजेच काय आहे, त्याने केलेली भाकितं ही 100% चपकल बसलेली आहे, काहीच चूक नाही. न शोधल्या गेलेल्या एखाद्या मूलद्रव्याबद्दल एवढं परफेक्ट प्रिडिक्शन करणं, भाकीत करणं येऱ्या गवळ्याचं काम नाही. तेवढा अभ्यास आहे, तेवढं त्याला अंदाज आहे की हे असंच असणार आहे आणि ह्याच्या पुढचं माहिती आहे, ह्याच्या मागचं माहिती आहे, आता शोधायचंय तर ह्याच्यातच बसलेलं असलं पाहिजे. पण निसर्गामध्ये अशी वस्तू आहे याची एवढी गॅरंटी कशी, तेवढ्या वर्षाच्या अभ्यासामुळे त्याला ते आलं होतं. आता अजून एक महत्वाची खूपच भारी गोष्ट, जेव्हा हे मेंडलीवची आवर्त सारणी बनली त्यावेळेला राजवायूंसाठी जागा नव्हती. राजवायू नाहीच त्याच्यात. पण 19व्या शतकामध्ये शेवटी जेव्हा हेलियम, निऑन, अर्गॉन
हे राजवायू हवेमध्ये आहेत हे सापडले, तेव्हा त्याच्या ज्या काही आवर्त सारणीच्या मांडणीला त्याने कशालाच डिस्टर्ब केलं नाही. फक्त शेवटी एक ग्रुप ऍड केला, त्याला नाव दिलं शून्य गण, म्हणजे झिरो ग्रुप. आधीचा टेबल डिस्टर्ब न करता एक नवी पूर्णच्या पूर्ण पट्टी लावून टाकली आणि त्याचं पिरियोडिक टेबल बिलकुल हल्लं नाही, काही खराब करू लागलं नाही, काही डिस्टर्ब करावं लागलं. असं का झालं? आपल्या आजूबाजूला हवा आहे आणि हवेमध्ये खूप सारे वायू आहेत. हे हवेतल्या वायूच्या कणांची काही ना काही अभिक्रिया, काही ना काही रिॲक्शन्स यांच्या नोंदी ठेवल्यानंतर आपल्याला समजलं की हवेमध्ये असा पण एक वायू आहे जो स्वतःच जळतो, तो आहे हायड्रोजन. असा वायू आहे जो ज्वलनाला मदत करतो, जो आहे ऑक्सिजन. असा वायू आहे ज्याच्यामुळे आग विझते, तो आहे कार्बन डायऑक्साईड. असा एक वायू आहे जो खूप उग्र आहे, करोजिव्ह आहे, तो आहे क्लोरीन. म्हणजेच काय, अशा अनेक गोष्टी आपल्या हवेमध्ये आहेत, हे त्यांच्या केमिकल रिएक्शन्स वरून समजले. पण हे जे राजवायू होते, हे स्वतः, मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, वाव, आयुष्यातले वाव लोक असतात ते इतके आयुष्यामध्ये सेल्फ सफिशियंट आहेत की ते हवेमध्ये आहेत, पण ते सापडलेच नाही कधी. काही गरजच काय, कोणाबरोबर रिएक्टच केलं नाही त्यांनी. म्हणून त्यांचा शोध खूप उशिरा लागला. ते आधीपासूनच हवेत होते, ते आधीपासूनच वायूंमध्ये होते, पण ते होते हे कोणाला कळलंच नाही. आणि कळलंच नाही तर टाकणार कसं, विचार करणार ही गोष्ट आहे ना. म्हणून त्यांचा शोध खूप उशिरा लागला. पण तो लागल्यानंतर सुद्धा मूळ रचनेमध्ये काहीच बदल करावा लागला नाही. आणि हीच त्याच्या आवर्त सारणीतली सगळ्यात प्राईम गोष्ट आहे. आता ह्या झाल्या काही पॉझिटिव्ह गोष्टी, ह्याच्या बरोबर काही त्रुटी पण आल्या. सगळ्या सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या नसतात. आता आपणच बघा ना, आपल्याला स्वतःला वाटतं मी खूप चांगला आहे, नाहीये. बोला. टीचर, मी थोड्या टायमानंतर येऊ, एक काम आलं. हो चालेल, तू रेकॉर्डिंग पण बघू शकतेस. थँक्यू. तू रेकॉर्डिंग बघू शकतेस. ठीक आहे, चला. आता आपणच बघा ना, आपण स्वतःला किती भारी समजतो, मी अशी आहे, मी तशी आहे, माझा स्वभाव असा आहे, मला खूप लवकर राग येतो, मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत. आपण स्वतःला असं समजतो की वाह, भारीच आहे, मी कोणतरी भारीच आहे. आपल्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी असतात, तशा आपल्यामध्ये खूप वाईट गोष्टी पण असतात, बरोबर की नाही? सगळंच काही आपण असे काही देव नसतो, देवही काही परफेक्ट नसतात. तुम्ही बघा, त्यांच्या स्टोरीज बघा. सांगायचा मुद्दा असा आहे की परिस्थितीप्रमाणे आपण बदलतो आणि आपले स्वभावही प्रत्येकाचे भिन्न असतात. म्हणजेच काही गोष्टी पॉझिटिव्ह असतात, काही गोष्टी निगेटिव्ह असतात. तुम्हाला स्वतःबद्दल चला, तुम्ही स्वतःबद्दल एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह गोष्ट मला आता सांगेल, त्याच्याशिवाय आपण पुढे नाही जायचं. आता चला, खूप केमिस्ट्री झालं, थोडं जरा जनरल पण बोलूया, मग परत पुढे जायचंच आहे. एक पॉझिटिव्ह गोष्ट, एक निगेटिव्ह गोष्ट, ती झाली की मी माझ्याबद्दल पण सांगते. आपण नेहापासून सुरू करूया. सांगा नेहा. हॅलो, आहेस ना? चला, ही येईल कुठून तरी, माहित नाही, किंवा नेटवर्क प्रॉब्लेम असेल. काजल कोळी, सांगा. मैम क्या बताना है? खुद के बारे में एक अच्छी और एक बुरी चीज, लेकिन सच बतानी. काजल कोळी सांगा. या झोपून गेला तर ठीक आहे तुम्ही गोष्ट ऐकत ऐकत. कोमल खारकर. वीरेंद्र सिंग पाटील. कमाल आहे, कोणाला काहीच सांगायचं नाही का? टीचर, मी सांगू? सांग, कोणतरी तरी सांगा. टीचर, माझी म्हणजे जास्त वाईट गोष्ट म्हणजे मला खूप लवकर राग येऊन जातो, आणि चांगली गोष्ट म्हणजे मला वाचन करायला खूप आवडतं. अरे वा, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. खूप वाचन कर, आणि कोणी खूप तुझ्या समोर काहीतरी इडिओटिक काम केलं आणि राग आला की लगेच पुस्तक काढायचं, म्हणजे आपला राग लगेच डायव्हर्ट होईल, आपल्या आवडीच्या गोष्टीकडे जाईल. ओके, बाकी विजय सांगा, एक चांगली आणि एक वाईट गोष्ट आपल्यातली. मॅम तसं तर मला पण राग खूप लवकर येतो, आणि माझी चांगली गोष्ट म्हणजे मला अभ्यास करायला खूप आवडतो. म्हणजे किती जरी राग आला आणि एकदा जर मी अभ्यास करायला बसले ना, मग काहीच राग, म्हणजे सगळा राग निघून जातो. व्हेरी गुड, खूपच चांगली गोष्ट आहे. भाविका. हॅलो मॅम. बोला. मॅम, चांगली गोष्ट म्हणजे
मला अभ्यास करायला पण आवडतो आणि वाईट गोष्ट म्हणजे मी सकाळी लवकर उठलं जात नाही. किती प्रामाणिक उत्तर आहे. शाबाश. दशरथ कोळी. अनुष्का वरपे. मॅम माझी वाईट गोष्ट म्हणजे म्हणजे चांगली गोष्ट पण म्हणता येईल, वाईट गोष्ट पण म्हणता येईल, की मला समजा कोणत्या गोष्टीवरून राग आला तर मी डायरेक्टली बोलत नाही, रडते. मला रडताना वाटतं की मी नंतर खूप बोलेल, पण त्यांच्या समोर गेल्यानंतर मी सगळं राग विसरून जाते. ऍक्च्युली बरोबर आहे. चांगली गोष्ट पण आहे, वाईट गोष्ट पण आहे. खूपदा आपण त्यातनं वाचतो, नंतर होणाऱ्या परिणामांमधनं वाचतो. पण वाईट गोष्ट पण आहे, कारण की कधी कधी खरंच बोलायची गरज असते, तेव्हा आपण बोलत नाही. मग बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे, पण यू नो युअर सेल्फ व्हेरी वेल. व्हेरी गुड. बाकीचे झोपी गेलेले पटापट सांगायचं. नेहा, काजल, कोमल, वीरेंद्र सिंह, प्रेरणा आणि संजय भाई. चला पटापट. ह्याच्यातनं मला समजतं की तुम्ही लोक किती जागे आहात. मध्ये मध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे. मॅम मला पण सकाळी लवकर जाग येत नाही. मी रात्री किती वाजेपर्यंत पण जागू राहू शकतो, पण मला सकाळी लवकर उठणंच होत नाही. मला तर सकाळी लवकर उठायचा हा विचारच आवडत नाही. ऍक्च्युली खरं चांगलं नाहीये बरं का. सकाळी लवकर उठलं पाहिजे, रात्री लवकर झोपलं पाहिजे. हे बॉडी क्लॉक आहे. पण खरं सांगू का, काही लोकांचं खरंच उलट असतं. म्हणजे मी कौतुक करत नाही या गोष्टीचं किंवा प्रमोट नाही करत ही गोष्ट, पण तुम्ही बघा, आपण असं म्हणतो काही, बघा सगळेच म्हणतो लहान मुलांना दूध द्यायला पाहिजे, दूध द्यायला पाहिजे. काही मुलांना ते दूध पचतच नाही, बाहेरचं दूध. त्यांना ते दूध देऊ नका असं डॉक्टर सांगतात. बरोबर की नाही? सो सगळ्यांसाठी सगळे रूल फॉलो नाही होऊ शकत. आपला ब्रेन केव्हा जास्त ऍक्टिव्ह असतो हे आपल्याला बरोबर कळतं. आशिष पवार, हॅलो, आता आलात का तुम्ही? बाकीचे झोपी गेलेले. आय डोंट नो तुमची चांगली गोष्ट कोणती आहे, वाईट गोष्ट कोणती आहे, तुम्हाला तुमची शोधून काढायची आहे. माझी चांगली गोष्ट मी सांगतो. माझी चांगली गोष्ट अशी आहे की मी बऱ्याच 99.9% वेळेला सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्हली घेते. ऑलवेज पॉझिटिव्ह. माझा ब्लड ग्रुप पण आहे बी पॉझिटिव्ह, तशीच माझी वृत्ती पण आहे बी पॉझिटिव्ह. पण वाईट गोष्ट अशी आहे, खरं सांगायचं तर, आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, युअर माय फ्रेंड्स, मी ना थोडीशी आळशी आहे. म्हणजे ठीक आहे, आता वेळ आहे ना, मग आपण हे बघूया, ते करूया, ते करूया, मग ह्या दुसऱ्या गोष्टी करूया. म्हणजे ज्या गोष्टी करायच्याच आहेत त्या थोड्याशा मग नंतर जाऊ दे, हे झाल्यावर करूया. असं करता करता त्या कधी कधी खूप लांबणीवर पडतात. आणि ह्याचं एक कारण हे पण आहे, आता काय त्याला काय पर्याय नाहीये, काय सगळ्याच गोष्टी करायला आवडतात, त्याच्यामुळे हे सोडून ते करू, ते सोडून असं नाही करू शकत. तरी आता त्याच्यावरती मला बऱ्यापैकी चांगलं सोल्युशन मिळाले. म्हणजे मी जेव्हा 10वीला होते ना, तर 10वीला आपल्याला कसं असतं ना की 10वी नंतर मला काय करायचंय, करिअर म्हणून काय करायचंय, मला सायन्सला जायला पाहिजे का, मी आर्ट्स घेऊ का, मी डॉक्टर होऊ का, मी म्युझिक घेऊ का, असे काही असतात ना आपल्याला प्रश्न असतात ना 10वी नंतर, की मी करिअर काय करू. मला प्रॉब्लेम असा होता की मी नक्की करिअर कशात करू. म्हणजे मला सगळ्याच गोष्टी आवडायच्या, मला सगळ्याच गोष्टींमध्ये खूप चांगली गती होती. शाळेमध्ये आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज व्हायच्या आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही असायचोच. आमचा वर्गच तसा होता. सो त्या बॅकग्राऊंड मधनं आल्यामुळे मला हेच कळत नव्हतं की मला नक्की काय करायचं. हे तर फिक्स होतं की सायन्सला जायचंय, कारण मला विज्ञान खरंच आवडायचं. पण मला फक्त खेळायला नाही आवडायचं. पडेल लागेल रक्त येईल वगैरे असले उद्योग मला नाही आवडायचे. बाकी सगळं, बॅडमिंटन मी खेळायचे, सायकलिंग मी करायचे. मी एकटी पडेल लोकांमुळे असले वगैरे काही उद्योग व्हायचे नाही. सो अशा गोष्टी काय म्हणतात, जीवाला जपून वगैरे करण्याच्या गोष्टींमध्ये मी खूप चांगला विचारपूर्वक काम करायचे. पण जर मी तुम्हाला म्हटलं की त्याचा परिणाम असा झाला की मी कॉलेजमध्ये गेल्यावरती अभ्यास तर मी करतच होते, असं काही नाहीये, पण मला बाकीच्या गोष्टी पण बोलवत होत्या ना की मला हे पण आवडते, मला हे पण आवडते, मला हे पण आवडते. सो आता कुठे मला आयुष्यामध्ये हे समजलं की ह्याला टॅकल कसं करायचं. माझे बाबा मला म्हणाले होते की एज्युकेशन इज मस्ट, ऑल अदर थिंग्स कॅन बी अ हॉबी, बट एज्युकेशन कांट बी अ हॉबी ऑलवेज. एकदा वेळ निघून गेला की मला ना सायन्स खूप आवडायचं, आता मी हॉबी म्हणून करते असं नाही करू शकत ना आपण. एक पर्टिक्युलर टाइम असतो तेव्हा आपण ते करायला पाहिजे आणि मग आपल्या बाकीच्या गोष्टींना वेळ द्यायला पाहिजे. आता मी काय करते, ज्या दिवशी मला खूप अशी हौस असते की आज मला ना ड्रॉइंगच करायचंय, त्या दिवशी मी दुसरं काहीच करत नाही. त्या दिवशी मी स्वयंपाक पण करत नाही, त्या दिवशी मी फक्त ड्रॉइंग करते.
ज्या दिवशी मला असं वाटतं की आज मला गाणं म्हणायचं, त्या दिवशी मी घरातल्या बाकीच्या 2 गोष्टी नाही करत. त्या दिवशी मी फक्त गाणं म्हणते. ज्या दिवशी मला असं वाटतं आज मला गार्डनिंग करायची हौस आलेली आहे, तर त्या दिवशी मी दिवसभर गार्डनमध्ये असते आणि मग नंतर माझे हात सुजतात, कारण की ते माझं डेली काम नाही. पण हे चांगलं का नाही? ह्याच्यामध्ये काही कन्सिस्टन्सी नाहीये. बरोबर? पण ह्याला काही पर्याय नाही ना. रोजच्या रोज सगळंच्या सगळं करणं शक्य आहे का? नाहीये. सगळंच आवडतं आणि सगळंच करायचं, काहीच सोडायचं नाहीये. तर मग काय करायचं? मग शोधायचं की आज मला नक्की काय करायला आवडतंय. पण त्याच्याकरता यू शुड बी फ्री टू टेक द डिसिजन. बरोबर? ते मी माझ्यासाठी ठरवलंय की मला जे करायला हां. टीचिंग इज द ओन्ली थिंग दॅट यू कॅन आस्क मी एनी टाइम अँड आय विल बी ऑलवेज हॅपी टू डू इट. कारण त्याच्यामध्ये मला फक्त टीचिंग नाहीये, इंटरॅक्टिंग आहे विथ यू ऑल, विथ एनीबडी टू हुम आय एम टीचिंग. म्हणजे कोणी असू शकतं, तिथे टीचर्स असतील, मुलं असतील, कोणी असेल. तर टीचिंग ही गोष्ट अशी आहे जी माझ्यासाठी डेली डोस म्हणतो ना आपण औषधाचा, तसं आहे. इट इज नॉट फॉर यू टू टीच, इट इज फॉर मी टू बी हॅपी. असं जर घेतलं तर माझं काम मला छान वाटतं. हा सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला काय येतं आणि आपल्याला काय येत नाही ह्याचा पण आपण अभ्यास करूया 10वीला. तसं मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीमध्ये आपण का हे सगळं बोललो. वरती आपण त्याचे सगळे पॉझिटिव्ह पॉइंट्स बघितले, काय भारी काय भारी काय भारी टेबल. पण काय काय राहिलं पण ना. जेव्हा प्रयोगामध्ये काही गोष्टी राहतात तेव्हा नवीन प्रयोग करायला स्कोप मिळतो. बरोबर? सगळं संपूर्ण सिद्ध असेल, तयार असेल, तर नवं कोण कशाला शोधेल. काहीतरी राहून गेलंय ते पूर्ण करण्याच्या नादामध्ये नव्या गोष्टींना शोधलं जातं. असं म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे, ते हेच आहे. आता या मेंडलीवच्या आवर्त सारणीमध्ये काही त्रुटी आहेत. त्रुटी का आहेत? कारण त्यावेळेला अवेलेबल असलेल्या गोष्टींमध्ये ज्या ज्या गोष्टी नव्याने ऍड झाल्या त्याची उत्तरं मेंडलीवकडे नव्हती. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम जो आला त्याला तो होता कोबाल्ट आणि निकेल. याचं पूर्णांकी वस्तुमान समान आहे. तुम्हाला दाखवते, वरती बघा, कोबाल्ट आणि निकेल दोघांचंही एकच व्हॅल्यू आहे. बघा टेबलमध्ये त्यांना असंच ठेवलंय, कोबाल्ट निकेल बाजूबाजूला आहे, कारण दोघांचंही वस्तुमान सेम आहे. कोबाल्ट 59, निकेल 59. 59 आणि 59 आहे. पहिला कोण लिहायचा, दुसरा कोण लिहायचा, कसं कळेल? माहित नाही ना आपल्याला, कारण त्यांचं पूर्णांकी वस्तुमान सेम आहे. डॉट असता तर कळलं असतं, डॉट नाहीये, पूर्णांकी वस्तुमान सेम. आधी कोबाल्टला लिहू का आधी निकेलला लिहू हे त्याला नाही समजलं. कन्फर्मेशन नाही, क्रमाबद्दल संदिग्धता, नॉन शुअरिटी की हे आधी कोबाल्ट पण येऊ शकतो आधी निकेल पण येऊ शकतो. पण आता ही मांडणी आहे ना, एक परफेक्ट यायला पाहिजे ना, तसं हे नाहीये, या मुद्द्याच्या बाबतीत नाही. आता मेंडलीवने जेव्हा त्याचं हे आवर्त सारणी दिली त्याच्यानंतर खूप दिवसांनंतर समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिक म्हणजे काय? माझं घर आहे, माझ्या घरामध्ये मी आणि माझी जुळी बहीण राहतो, आम्ही दोघी सेम टू सेम दिसतो, कपडे पण सेमच घालतो. मला माहिती आहे ना, जुळे सेम कपडे घालतात, सेम शर्ट, सेम पॅन्ट, सेम पॅटर्न असतात त्यांचे. तर समस्थानिक म्हणजे एका घरात राहणारी जुळी भावंड. घरातून बाहेर कोण पडले कोणाला काय माहिती, वजनं वेगवेगळी आहेत, चेहरे सेम आहेत. समस्थानिकांचा शोध हा खूप मोठा प्रॉब्लेम होता. हायड्रोजनचे 3 समस्थानिक आहेत, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. 3 जण आहेत, तिळे आहेत, तिळे, जुळे पण नाही, ती आहेत. दिसायला सगळे एकसारखे दिसतात पण वजनं वेगवेगळी आहेत. दरवाजा उघडून हायड्रोजन बाहेर पडला, ड्यूटेरियम बाहेर पडला, ट्रिटियम बाहेर पडला, कोणाला काय कळणार आहे? राहतात तर सगळे एकाच घरात ना. पण हे आता आपल्याला माहितीये की हे तिघं एका घरात राहतात. याचं वजन आहे 1, याचं वजन आहे 2 आणि याचं वजन आहे 3. आता प्रॉब्लेम असा झाला की मेंडलीवच्या आवर्त सारणीमध्ये आपण सगळ्या मूलद्रव्यांना त्यांच्या वस्तुमानाप्रमाणे टाकलंय. आता याचं वस्तुमान 1, ह्याचं 2, ह्याचं 3, म्हणजे यांच्याकरता वेगळे टेबल बनवायला पाहिजे. कळलं का? ह्यांना टाकायला वेगळे छोटे ग्रुप तरी करायला पाहिजे. पण असं का करायचं? कारण असं खूप साऱ्या मूलद्रव्यांची समस्थानिकं निघाली. एकाच टेबलमध्ये त्या दोघांना ठेवायचं, एका बॉक्समध्ये ठेवायचं का त्यांना धरायचंच नाही? ह्यांना जागा कशी द्यायची, हा खूप मोठा प्रॉब्लेम आला. आता वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामध्ये जे काही वाढ होती ती नियमित नव्हती. बघा, तुम्ही बघा, आता मी तुम्हाला जे सांगतेय तुम्हाला त्याचा सिरियसनेस समजेल. हे आहे आपल्या मेंडलीवची आवर्त सारणी. बघा,
आता इथे बघा, हा आहे 1 नंतर डायरेक्ट 7 नंतर 9.4, मग 11, 10 पण नाहीये मध्ये, 11 आहे, 11, 12, 13 नाहीये मध्ये, 14, 15 नाहीये, 16, 17, 18 नाहीये, 19 नंतर डायरेक्ट 23, 24 एका रांगेत आहे, 24 नंतर डायरेक्ट 27.3. हे मी तुम्हाला काय सांगतेय, वस्तुमानामधली अनियमितता सांगतेय. आता पुढे मजा बघा, इथपर्यंत तरी गोष्ट ठीक आहे. चला, हे छोटे छोटे आहेत, 20, 22, 23 एकाच रांगेत आहेत, चला समजून घेऊया. पुढे बघा, 108 नंतर 112, किती फरक आहे? 9, 10, 11, 12, 4चा फरक आहे. 13 नंतर परत 18, 90 ते 94, बरोबर. बघा, मी तुम्हाला काय सांगते, 80 नंतर एकदम 85, हे मधले मधले मोठे मोठे गॅप त्याचं करणार काय? हे बघा, इकडे 78 नंतर 180, 2चा फरक आहे. हे मोठे आहेत, वजनाने जड आहेत, वजनाने जड. इकडे पण बघा, 4चा फरक, इकडे 3चा फरक. इथे वरती न शोधल्या गेलेल्या एलिमेंट्स मध्ये त्याने बरोबर भाकीत केलं होतं की हा असा असेल, हा असेल, हा असेल. एवढ्या सगळ्यांचं काय करणार आहे? एवढ्या रिकाम्या जागा आहेत, याच्याबद्दलची कुठलीच आयडिया त्याला नव्हती आणि त्याने ती मांडली पण. त्याला जे कन्फर्म माहित होते त्याने प्रिडिक्ट केले, पण बाकीच्यांचं काय? एवढे मोठे मोठे गॅप आहेत, त्याच्यामध्ये संदिग्धता आहे की ह्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतील. आता पुढची मजा बघा, हा आहे 208, त्याच्यानंतर डायरेक्ट 231. 208 कुठे, 231 कुठे? आणि 231 ते 240 मध्ये पण 9चं अंतर आहे. जसं जसं वजन वाढत गेलेलं आहे मूलद्रव्यांचं, तसं तसं त्यांच्या मधल्या गॅप मध्ये आणखीन किती एलिमेंट शोधू आपण? नो आयडिया, नो श्युरिटी अँड लॉट ऑफ टेन्शन. हा मुद्दा पकडला गेला की यांच्या मधल्या गॅपचं काय, ह्याच्याबद्दलचं काय? नो आन्सर टू दॅट. मग अशा याला आपण काय म्हणतो? त्रुटी म्हणतो. आपल्याला त्याचं उत्तर देता नाही आलं की त्रुटी. आता हायड्रोजनचं एक खूप मोठा प्रॉब्लेम हायड्रोजनचा आहे, जो आता पण आहे. हा जो हायड्रोजन आहे, या हायड्रोजनची जागा पहिल्या गटात टाकायची का 7व्या गटात टाकायची? तो पहिल्या गटासारखा काम करतो जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन देतो, पण तो 7व्या गटासारखा काम करतो क्लोरीन सारखा जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन घेतो. मग याची जागा पहिल्या गटात का 7व्या गटात? माहित नाही. म्हणजेच हायड्रोजनची निश्चित जागा ठरवली नाही. अल्कगणात टाकायचं की हॅलोजनच्या गणात टाकायचं हे ठरलेलं नाहीये. बघा, HCl मध्ये H इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन घेतो. NaCl मध्ये Na घेतो, Cl घेतो, Na देतो, Cl घेतो. त्याच्यामध्ये पण ऑक्सिजन घेतो, हायड्रोजन देतो, बरोबर. ठीक आहे, हायड्रोजनची संयुग आणि सोडियमची ते एका रांगेत बरोबर बसलेत. आता इकडे बघा, खाली बघा, H2 मध्ये काय होतं? H2 हा गॅस आहे, क्लोरीन हा गॅस आहे, सेमच आहे, दोघांची रचना सारखी. सोडियम हायड्राइड मध्ये सोडियम इलेक्ट्रॉन देणारे आणि हायड्रोजन घेणारे. CH4 मध्ये कार्बनचा आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन शेअर होणारे, बऱ्यापैकी शेअर होणारे, इक्वल आहे. मग याच्यामध्ये जर हा इलेक्ट्रॉन घेत असेल तर हा झाला निगेटिव्ह, मग इट इज लाईक क्लोरीन, क्लोरीन सारखा इलेक्ट्रॉन घेणारा. मग ह्याचा 7वा गट असला पाहिजे ना, म्हणून त्याच्या जागेची अनिश्चिती हा पुढचा प्रॉब्लेम होता. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता आधुनिक आवर्त सारणी आली आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये एक सगळ्यात महत्वाचा बदल झाला आणि सगळे प्रॉब्लेम सुटले. तो बदल होता मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणु अंकांचे आवर्ती फल आहे. अणु वस्तुमानाचा विषय संपला, वजन धरलंच नाही, रोल नंबर. मला काय करायचंय, हा कोण, तो कोण, त्याचं वजन किती, ह्याचं वजन किती, ह्याचा रोल नंबर 1, त्याचा 2, त्याचा 3 करता करता वर्गातल्या 50 मुलांना मी नंबर देऊन टाकले तर माझं काम सोपं होतं की नाही. हे काम केलं 1913 मध्ये. इंग्लिश म्हणजे इंग्लंडचा तो सायंटिस्ट होता हेनरी मोझले. त्याने एक्सरेचा त्याचा प्रयोग करत होता आणि त्यावेळेला त्याला समजलं की त्याने जे काही एलिमेंट्स वापरले होते, जी काही मूलद्रव्ये वापरली होती, त्या मूलद्रव्यांचा अणु अंक म्हणजे त्याच्यावरती असलेला धनप्रभार किंवा प्रोटॉन हा सगळ्यात महत्वाचा आहे, बरोबर. त्याच्यामध्ये असलेल्या अणु केंद्रकावरचा धनप्रभार याच्यावरूनच प्रोटॉनची संख्या हा इम्पॉर्टंट पार्ट आला. जितके प्रोटॉन तितके इलेक्ट्रॉन. म्हणजेच अणु अंक हा मूलभूत गुणधर्म आहे. एक तर इलेक्ट्रॉन्स पळतात किंवा न्यूक्लियस मधले प्रोटॉन ठरवतात की हा कोण आहे, आणि म्हणून
त्या एलिमेंटची ओळख ही त्याची अणु अंक याच्यावरून ठरेल, अणु वस्तुमानांकावरून नाही. इथपर्यंत गोष्ट आली. आणि आधुनिक आवर्त सारणी ही मेंडलीवच्या आवर्त सारणीचं थोडंसं विस्तृत आणि जास्त संयुक्तिक असं एक मस्त टेबल आणि परफेक्ट फॉर्मॅट आहे. खूप मस्त गोष्टी आहेत. SPDF काय आहे, रंग वेगवेगळे का आहेत, हे कोण आहेत सगळे, ह्या सगळ्याची उत्तरं पुढच्या वेळेला बघूया. पुढच्या वेळेला आपलं मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी सुरू होईल. आणि आय थिंक त्याच लेक्चरमध्ये आपला हा धडा संपून जाईल. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय. थँक्यू. बाय मॅम. थँक्यू मॅम. गुड नाईट. होमवर्क गुड क्वेश्चन. होमवर्क जी मेंडलीवची आवर्त सारणी आहे ती एकदा लिहून काढा बरं का. एकदा तुम्ही तुमच्या आनंदाकरता लिहा, मग तुम्हाला खूप सारे मुद्दे त्यातले समजतील लिहिल्यावर. ओके, चलो बाय. बाय मॅम.